हॅलो स्टुडंट, कालचा जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर सेकंड, त्याचं सोल्युशन आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रॉब्लेम नंबर सेकंड हा होता, बरोबर. द फॉलोइंग ओव्हरहेड्स अँड अदर इन्फॉर्मेशन आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक्स फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी 2014. त्यामध्ये काय काय दिले, एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. ज्याप्रमाणे पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व केला त्याचप्रमाणे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला काल सांगताना लेक्चरच्या शेवटी सांगितलं होतं बेसिस कोणते कोणते घ्यायचे, त्या प्रमाणात तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं होतं मी. या ठिकाणी फक्त आजच्या लेक्चरला सॉल्व प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केला असेल त्यांनी चेक करा तुमचं उत्तर बरोबर आहे का. तर प्रॉब्लेम सोल्युशनकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर सेकंडचं सोल्युशन आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी काय काय केलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फॉर्मॅट आखून घ्यायचा, प्रायमरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी. त्याप्रमाणे फॉर्मॅट ॲट इट इज. आता इथे डिपार्टमेंट किती आहेत तुमची, तर ABCD, ठीक आहे. डी पर्यंत म्हणजे 4 डिपार्टमेंट आहेत. 4 डिपार्टमेंटमुळे काय आपण केलं, ABCD डिपार्टमेंटचे कॉलम आखून घेतले. एक्सपेन्सेस, बेसिस आणि टोटल हा कॉलम तर तुमचा कायमचाच आहे, बरोबर. ह्या ठिकाणी एक्सपेन्सेस जे प्रॉब्लेममध्ये दिलेत सगळे जे एक्सपेन्सेस आहेत रेंटपासून सुपरविजनपर्यंत, ते एक्सपेन्सेस काय केले आपण लिहून घेतले, बरोबर. फॉर्मॅट आखून घेतला, एक्सपेन्सेस लिहून घेतले. त्यानंतर मी तुम्हाला कालच्या प्रॉब्लेम लेक्चरमध्ये बेसिस सांगितले होते. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्हाला बेसिस मी सांगत जाईन. रेंट, बेसिस काय, फ्लोअर स्पेस, मेंटेनन्स, कॉस्ट ऑफ मशिनरी. कारण मेंटेनन्स किंवा रिपेअर्स हे कोणाचं केलं जातं, मशिनरीचं केलं जातं. डेप्रिसिएशन कोणावरती प्रोव्हाइड केलं जातं, मशिनरीवरती प्रोव्हाइड केलं जातं. नंतर लाईटिंग हे काय असेल, फ्लोअर स्पेसवरती असेल. किंवा जर नंबर ऑफ पॉईंट्स दिले असतील तर नंबर ऑफ पॉईंटवर, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या डिपार्टमेंटमध्ये जेवढं लाईटिंगचे पॉईंट्स आहेत त्यानुसार ते घेऊ शकतात. पण ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेममध्येच काय दिलेलं आहे, कारण नंबर ऑफ पॉईंट्स असं कुठेही तुम्हाला रेशोसाठी दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण काय घेतलं, फ्लोअर स्पेसेस घेतलं. पण नंबर ऑफ पॉईंट दिलेलं असेल तर जास्त बरोबर काय असेल, नंबर ऑफ पॉईंट्स असेल. नंतर इन्शुरन्स स्टॉक, इन्शुरन्स कोणाचा उतरवला जातो, स्टॉकचा किंवा मालाचा. म्हणून काय येईल त्याचं बेसिस, स्टॉक ऑफ गुड्स, बरोबर. नंतर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF, ह्यासाठी हे कशावरती प्रोव्हाइड केलं जातं, एम्प्लॉयरकडून PFचं कॉन्ट्रीब्युशन जे दिलं जातं ते वेजेसवरती प्रोव्हाइड केलं जातं, म्हणून त्याचा बेसिस काय येईल, वेजेस, बरोबर. एनर्जी म्हणजे त्याला काय म्हणतात, पॉवर म्हणतात. पॉवर आपण जेव्हा मालाचं प्रोडक्शन होतं त्यासाठी वापरलेली एनर्जी किंवा पॉवर, त्यासाठी काय बेसिस येईल, कॉस्ट ऑफ मशीन. आता ह्या ठिकाणी जर पॉवरला आपण हॉर्स रेट घेत होतो, बरोबर, हॉर्स रेट घेत होतो, तर इथे तुम्हाला हॉर्स रेट दिला नाही आहे, HP हे रेट काय दिला नाही आहे. पण जर इथे HP दिलं असतं तर तुम्ही काय घेतलं, तर HP घेतलं असतं. पण आता काहीच दिलं नाही आहे, म्हणजे एनर्जी आपण कशाने घेऊ शकतो, एनर्जी कसली असेल ती, कशासाठी प्रोव्हाइड केली असेल आपण, ती मशिनरीसाठी, म्हणून ते काय घेतलं आपण, बेसिस कॉस्ट ऑफ मशिनरी. ओके. नंतर सुपरविजन, सुपरविजन कोणाचं केलं जातं, नंबर ऑफ वर्कर्सचं. काल हे सगळं सांगितलं होतं तरी रिव्हिजन म्हणून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलाच असाल. सुपरविजन कोणाचं केलं जातं, नंबर ऑफ वर्कर्सचं किंवा वर्कर्सचं डिवायडेशन करून सुपरविजन मॅनेजर नेमला जातो, म्हणून त्याचा बेसिस काय आहे, नंबर ऑफ वर्कर्स. आणि नंतर इथपर्यंत तुम्हाला सांगितलं, इथे आपण थांबायचं आणि कुठे जायचं, आपण वर्किंग नोटकडे जायचं. वर्किंग नोटमध्ये आपण काय केलं, प्रॉब्लेममध्ये ज्या खालच्या कॉलममध्ये तुम्हाला काय दिले, हे बेसिस दिलेत, हे काय तुमचे बेसिस आहेत, ते आपण जे वरती टाकलेत, एकाकडे टाकले ना आपण, रेंटला फ्लोअर बेस वगैरे, त्याचा काय काढून घ्यायचा, रेशो काढून घ्यायचा, बरोबर. ते सगळे लिहून घ्यायचे असे कॉलम वाईज. इथे 1, 2 सोडा, तुम्हाला जसा भाग घालायचा. आता रेशो एकाचा फक्त मी तुम्हाला सांगते, कारण व्हिडिओ खूप लेंथी झाला तर तुम्हाला पाठवायला आणि तुम्हाला डाउनलोड व्हायला खूप वेळ जातो. माझा कालचा व्हिडिओ यूट्यूबच्या साहाय्याने मी टाकला आहे, कारण यूट्यूबला कितीही MBचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता आणि तुम्हीही डाउनलोड केव्हाही करून
जस्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ऐकू येईल. बरोबर. ज्यांचा यूट्यूबला पण प्रॉब्लेम काही असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. त्यामुळे हाही प्रॉब्लेम मी तुम्हाला यूट्यूबच्याच माध्यमातून टाकेल, जेणेकरून यूट्यूबला पण जाईल आणि तुम्हालाही मिळेल. जर असाही गेला तरी असाही पाठवेल. ओके. आणि व्हॉट्सअपला ना 60 MBच्या वरती कुठलाही व्हिडिओ जात नाही शक्यतो. कालचा आपला खूपच मोठा झाला होता. त्यामुळे ह्यामध्ये रेशो काढताना फ्लोअर स्पेसला काय काय दिलं बघा प्रॉब्लेममध्ये. 150, 110, 90 आणि 50 सगळे तसं घेतलं लिहून. त्याचा सोपर होऊ द्यायचं रेशोचं काय येईल सांगा. एक एक झिरो गेले तर किती येईल. 15, 11, 9 आणि 5. आणि हे काय एकाच पाठात पुढे नाही आहेत म्हणून काय केलं आपण तसेच ठेवले. द नंबर ऑफ वर्कर्स 24, 16, 12 आणि 8. तिथे काय येईल. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 4 संग 24. ओके. आणि ह्याचा रेशो काय येईल बघा. टोटल डायरेक्ट वेजेस 8000, 6000, 4000 आणि 2000. त्यामध्ये काय काय येईल. 3 झिरो कट होतील. ह्या 3 झिरो, हे 3 झिरो, हे 3 झिरो, हे 3 झिरो. उरेल किती. 8, 6, 4 आणि 2. ओके. कॉस्ट ऑफ मशिनरी काय रेशो येईल बघा. 3 झिरो असेल की काय हरकत नाही. 3 झिरो जातील. किती उरेल. 24, 18, 12 आणि 6. काय काय होईल बघा. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. 6च्या पाड्यामध्ये 4ही संख्या आहेत. त्यामुळे तुमचा रेशो मिळायला तुम्हाला बरं पडेल. बरोबर. नंतर स्टॉक ऑफ गुड्सचा काय येईल बघा रेशो. 15,000, 9,000 आणि 6,000. 3 झिरो जातील. मग किती होईल. 15, 9 आणि 6. बरोबर. म्हणजे काय येईल बघा. 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. ओके. ओके. कॉस्ट ऑफ गुड्सचा पण तुम्हाला काय मिळाला. रेशो मिळाला. जरा बोल्ड केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्याप्रमाणे रेशो मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने रेंट फ्लोअर स्पेसनी घ्यायचं. मग फ्लोअर स्पेसचा रेशो काय आहे. 15, 11, 9 आणि 5. पाहिजे तर इथे लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. कालचा प्रॉब्लेम आज मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढा जमतो हा प्रॉब्लेम सॉल्व करून मला स्क्रीनशॉट करून पाठवा. कोणीही एका विद्यार्थी सोडून कोणीही माझ्याकडे अद्याप पाठवलं नाही. तुम्हाला सांगते रात्री मी व्हिडिओ बनवते. त्यामुळे आत्तापर्यंत कालपासून आजपर्यंत तुम्हाला वेळ होता की नुसता प्रयत्न करण्याचा. तोही तुम्ही केला नाही आहेत. मी माझं काम करणार, तुम्ही तुमचं करा. ओके. काही हरकत नाही. फ्लोअर स्पेसचा रेशो कसा घेणार तुम्ही. याची टोटल करणार किती. 15, 11 करूया आपण. एक तुम्हाला सॉल्व करून दाखवते. 15, 11, 9 आणि 5. 9 आणि 5 किती झाले. 40. एकूण 40 झाले. तर तुमचा फ्लोअर स्पेस कितीचा आहे. रेंट कितीचं आहे. 2000चं. बरोबर. मग काय येईल सांगा. एकूण जर टोटल रेशोची 40 असेल म्हणजे 2000 भागिले 40 करून घ्यायचं. किती मिळेल तुमचं. 50 मिळेल बघा. येते का बघा तुमचं सगळ्यांचं 50. मग इथे पहिला जो डिपार्टमेंट एचं किती आहे. 15. बरोबर ना. मग 50 गुणिले 15. 50 गुणिले 15 इज इक्वल टू किती येईल बघा. 750. ओके. ह्या पद्धतीने काय करायचं. हे झालं. एक झालं. दुसरं काय येईल. 50 तर कॉन्स्टंट राहणार ते बदलणार नाहीत. गुणिले दुसरा रेशो कितीचा आहे म्हणालात. 11चा. बरोबर. कालपेक्षा आज समजण्याचा प्रयत्न करा. खूप सोपं आहे. 550 आलं का बघा. दुसरं मी सॉल्व करूनच प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. आलं. 550 आलं. नंतर 50 गुणिले किती येईल. 9 आणि 50 गुणिले 5. 50 कसं समजलं तुम्हाला की जे 2000 आहेत त्याला भागिले किती केले. एकूण रेशोची टोटल. एकूण रेशोची टोटल किती आले. 15 अधिक 11 अधिक 9 अधिक 5 किती आली. 50. म्हणून त्याची एकाची किंमत काढून घेतली. त्यानंतर एकाची किंमत गुणिले 15, एकाची किंमत गुणिले 11, एकाची किंमत म्हणजे 50 आले गुणिले 9 आणि नंतर 5. अशा पद्धतीने रेशो तुमच्या समोर आहेत. बेसिस आता मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशिनरी
कॉस्ट ऑफ मशीनचे 4 3 2 1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचं. ह्या पद्धतीने सगळं डिवायडेशन करायचं. सिम्पल आहे, कारण काल आपण लेंथी व्हिडिओ बघितलाय. आज मला वाटतं ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ घालवायला मला नको आहे. तुम्ही केला असाल. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केला आहे त्यांनी ग्रुपला नाही तर माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरच्या व्हॉट्सअपला सेंड करा. मी तुम्हाला चेक करून पहिले 2-3 प्रॉब्लेम तरी सेंड करा, म्हणजे तुम्हाला समजतं आहे का, तुम्हाला काय येतं आहे का मला दुसरं टेक्निक काय वापरायला पाहिजे, का आपण ऑनलाईन लेक्चर घेतलं पाहिजे, हे मला समजू शकेल. नाही तर मी नुसती व्हिडिओमध्ये बडबड करून काही उपयोग नाही. आज हे लेक्चर झाल्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3 अँड प्रॉब्लेम नंबर 4 ह्याच वर्कशीटमध्ये दिसेल. म्हणजे पहिला प्रॉब्लेम, इथे सोल्युशन, दुसरा प्रॉब्लेम, त्यानंतर सोल्युशन, आणि त्यानंतर मी तिसरा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी टाकते. त्यानंतर आपण लेक्चरमध्ये त्याचं सोल्युशन आणि चौथा प्रॉब्लेम टाकते. त्यामुळे एक्सेलच्या शीट्स ओपन करायच्या. त्यामुळे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम एकत्रित मिळू शकतील, सोल्युशन विथ प्रॉब्लेम ही. ओके, त्यामुळे एकत्रित सगळं जे विद्यार्थी राहिले असतील, ज्यांनी व्हिडिओ कालचा बघितला नसेल, त्यांनी पुन्हा एकदा बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आय होप तुम्हाला आजचा प्रॉब्लेम समजला असेल. थँक्यू.